बलोपासना आणि भक्तीचा संदेश देणारी ही हनुमान जयंतीची कथा आहे. प्रत्येक संकटात साथ देणाऱ्या मारुतीरायाचं स्मरण आज आपण करूया. एका तहानलेल्या गावाची आणि एका बदललेल्या पहिलवानाची ही गोष्ट नक्कीच तुमचे मन जिंकेल. म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून आमच्याशी जोडले जा. चला प्रत्यक्ष कथेला सुरुवात करूया. वैभवनगर नावाच्या एका विशाल आणि संपन्न राज्यात शार्दूल नावाचा एक तरुण आणि निष्ठावान सैनिक आपल्या कुटुंबासह राहत होता. हे नगर एकेकाळी आपल्या भव्य मंदिरांसाठी, हिरव्यागार वनराईसाठी आणि समृद्ध व्यापारामुळे संपूर्ण आर्यावर्तात प्रसिद्ध होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तिथे एक अनाकलनीय आणि भयावह संकट ओढवले होते. राज्याची मुख्य जीवनवाहिनी असलेली विस्तीर्ण नदी अचानक आटली होती आणि नगरातील विहिरींच्या तळाशी केवळ कोरडी माती उरली होती. हे संकट केवळ निसर्गाचा कोप नव्हते, तर लोकांच्या मनातील उत्साह, विश्वास आणि चैतन्यही जणू कुणीतरी हळूहळू शोषून घेतले होते. शार्दूल हा केवळ शरीरयष्टीने बलवान आणि शस्त्रास्त्रात निपुण सैनिक नव्हता, तर त्याचे मन अत्यंत संवेदनशील आणि विचारशील होते. राज्यावर आलेल्या या भीषण परिस्थितीमुळे तो रात्रंदिवस चिंतेत असायचा. त्याच्या घरात त्याची लहान बहीण मयुरी होती, जिचा हसरा चेहरा आता फिका पडला होता आणि अन्नपाण्या वाचून ती दिवसेंदिवस अशक्त होत चालली होती. प्रत्येक सकाळी जेव्हा शार्दूल नगराच्या सीमांवर गस्त घालण्यासाठी बाहेर पडायचा, तेव्हा त्याला करपलेली शेते, पाण्यासाठी व्याकुळ झालेली गुरेढोरे आणि हताश झालेले नागरिक पाहायला मिळायचे. नगराच्या बाजारपेठेत जी कधी काळी गर्दी आणि कोलाहल असायचा, तिथे आता फक्त एक स्मशान शांतता पसरली होती. राजाच्या दरबारात मोठे पंडित आणि विद्वान यावर उपाय शोधण्यासाठी बसत असत, पण जमिनीतील ओलावा आणि लोकांच्या डोळ्यातील चमक एकाच वेळी का नाहीशी झाली याचे उत्तर कोणाकडेच नव्हते. बहुतांश लोक आता नशिबाला दोष देत होते किंवा देवाच्या नावाने तक्रारी करत होते, कारण त्यांच्यासाठी भक्ती ही केवळ संकट आल्यावर होणाऱ्या चमत्कारापुरतीच मर्यादित राहिली होती. मात्र शार्दूलचा दृष्टिकोन वेगळा होता. त्याला लहानपणापासून त्याचे मार्गदर्शक सोमदत्त यांनी वीर हनुमंताच्या अशा कथा सांगितल्या होत्या, ज्यातून त्याला समजले होते की खरी शक्ती ही बाह्य चमत्कारापेक्षा माणसाच्या आंतरिक संकल्पात आणि निस्वार्थ सेवेत असते. आगामी काळात हनुमंत जयंती जवळ येत होते, पण लोकांमध्ये उत्सव साजरा करण्याची ना शक्ती उरली होती ना इच्छा. शार्दूलला मनोमन वाटत होते की हे संकट केवळ वरवरचे नसून यामागे काहीतरी गूढ कारण दडलेले आहे, जे शोधून काढणे त्याच्यासारख्या सैनिकाचे कर्तव्य आहे. एके दिवशी संध्याकाळी जेव्हा तो नदीच्या कोरड्या आणि तडे गेलेल्या पात्रापाशी उभा राहून सूर्यास्ताकडे पाहत होता, तेव्हा त्याला हवेत एक विचित्र लहरींचा भास झाला. जणू काहीतरी अदृश्य शक्ती त्याला खुणावत होती. घराची परिस्थिती आणि राज्याचे दुःख पाहून त्याचे मन कासावीस होत होते, पण त्याचवेळी त्याच्या मनात एक नवीन ऊर्जेचा संचार झाला, जो त्याला सांगत होता की केवळ शस्त्रे चालवणे म्हणजे शौर्य नव्हे, तर लोकांसाठी आशेचा किरण शोधणे हेच खरे वीरत्व आहे. या निग्रहाने त्याने ठरवले की तो केवळ आदेशाची वाट न पाहता स्वतः या संकटाच्या मुळाशी जाणार, जरी त्याला माहीत नव्हते की हा प्रवास त्याला कोणत्या अज्ञात मार्गावर घेऊन जाणार आहे आणि महाबली हनुमंत त्याच्या जीवनाला कोणती कलाटणी देणार आहेत. वैभवनगरच्या त्या चिंतेने ग्रासलेल्या घरात शार्दूल नावाचा तरुण सैनिक आपल्या धाकट्या बहिणीची, मयुरीची अवस्था पाहून अत्यंत व्याकुळ झाला होता. घराबाहेर जशी निसर्गाची वाताहत झाली होती, तशीच काहीशी परिस्थिती त्याच्या घराच्या 4 भिंतींच्या आतही निर्माण झाली होती. मयुरी, जी कधीकाळी आपल्या खळाळत्या हास्याने संपूर्ण घर चैतन्याने भरून टाकायची, ती आता एका जुन्या चटईवर निपचित पडली होती. तिचे डोळे खोल गेले होते आणि चेहरा निस्तेज झाला होता, जणू तिच्या शरीरातील रक्तासोबतच जगण्याची जिद्दही कुणीतरी शोषून घेतली होती. नगरातील वैद्यांना बोलावून झाले होते. त्यांनी अनेक औषधे आणि जडीबुटी देऊन पाहिल्या होत्या, परंतु मयुरीच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. मुख्य म्हणजे वैद्यांच्या मते हा केवळ शारीरिक आजार नव्हता, हे एक असे अनाकलनीय संकट होते जे लोकांच्या मनावर आघात करत होते. वैभवनगरमधील लोकांमध्ये पसरलेली भीती, हताशपणा आणि नकारात्मकता मयुरीसारख्या कोमल मनाच्या मुलीला आतून पोखरत होती. शार्दूल तिच्या शेजारी बसून तिच्या कपाळावर पाण्याचे हात फिरवत असताना त्याला जाणीव झाली की जर या नगराचे वातावरण बदलले नाही, तर केवळ मयुरीच नव्हे, तर संपूर्ण पिढी या नैराश्याच्या गर्तेत अडकून पडेल. मयुरीने क्षीण आवाजात जेव्हा शार्दूलला विचारले की दादा, नदीला पुन्हा पाणी कधी येईल आणि आपण पुन्हा पूर्वीसारखे खेळू शकू का, तेव्हा शार्दूलकडे कोणतेही उत्तर नव्हते.
त्याने पाहिले होते की नगरातील मंदिरे ओस पडली होती आणि लोक आता हनुमंताच्या नावाने जयघोष करण्याऐवजी स्वतःच्या नशिबाला दोष देत कोपऱ्यात बसून राहत होते. मयुरीची ही अवस्था पाहून शार्दूलच्या मनात एक प्रकारचे युद्ध सुरू झाले होते. एका बाजूला त्याचे घरगुती कर्तव्य होते आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण राज्याप्रती असलेली त्याची जबाबदारी होती. त्याला आठवले की सोमदत्त नेहमी म्हणायचे की जेव्हा एखादे संकट केवळ शरीरावर नाही तर आत्म्यावर प्रहार करते तेव्हा त्याचा सामना करण्यासाठी साध्या शस्त्रांची नाही तर अढळ विश्वासाची आणि पराक्रमाची गरज असते. मयुरीचा तो मलूल झालेला चेहरा पाहून शार्दूलने मनोमन एक कठोर निर्णय घेतला की तो या अंधाराला असाच पसरू देणार नाही. राज्याच्या या नकारात्मकतेचा प्रभाव मयुरीवर इतका खोलवर झाला होता की तिला अन्नाचा एक घासही घेताना त्रास होत होता आणि तिची ही ओढगस्त पाहून शार्दूलला स्वतःच्या सामर्थ्याची उणीव भासू लागली. त्याला जाणवले की हनुमंताने ज्याप्रमाणे सीतामातेचा शोध घेण्यासाठी समुद्राला ओलांडले होते त्याचप्रमाणे त्यालाही या भीतीचा आणि निराशेचा समुद्र ओलांडून आशेचा एखादा किनारा शोधून काढावा लागेल. मयुरीच्या हाताला स्पर्श करताना त्याला तिच्या शरीरात ताप जाणवला, पण तो ताप केवळ ज्वराचा नव्हता तर तो या तप्त आणि कोरड्या वातावरणाचा परिणाम होता. शार्दूलने खिडकीबाहेर पाहिले, जिथे चंद्रही ढगांच्या आड लपला होता. जणू सृष्टीही या परीक्षेचा शेवट काय होतो याची वाट पाहत होती. त्याने मयुरीला वचन दिले की तो लवकरच या सर्व त्रासातून तिची सुटका करेल, जरी त्याला माहीत नव्हते की हे करण्यासाठी त्याला कोणाकडे मदतीसाठी जावे लागेल. या घटनेने शार्दूलच्या मनातील संघर्षाची ठिणगी आता एका मोठ्या जिद्दीत रूपांतरित झाली होती, ज्यातून त्याला एका अशा मार्गावर चालायचे होते जिथे केवळ धैर्यच त्याचे एकमेव शस्त्र असणार होते. वैभवनगर नावाच्या त्या संकटात सापडलेल्या राज्यात शार्दूल नावाचा एक तरुण आणि ध्येयवादी सैनिक राहत होता, जो आपल्या बहिणीची अवस्था आणि राज्याची दुर्दशा पाहून उपाय शोधण्यासाठी व्याकुळ झाला होता. आपल्या मनातील प्रश्नांचे काहूर शमवण्यासाठी तो अखेर राज्याचे सर्वात अनुभवी आणि वृद्ध मार्गदर्शक सोमदत्त यांच्या कुटीकडे वळला. सोमदत्त हे केवळ वयानेच मोठे नव्हते तर त्यांच्याकडे पूर्वजांच्या ज्ञानाचा आणि प्राचीन ग्रंथांचा मोठा साठा होता. ते शांतपणे आपल्या कुटीबाहेर बसून आकाशाकडे पाहत होते, जणू काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत होते. शार्दूलने त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन राज्याची परिस्थिती आणि मयुरीच्या आजाराबद्दल सांगितले. तेव्हा सोमदत्त यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर पण आश्वस्त करणारी लकीर उमटली. त्यांनी शार्दूलला जवळ बोलावले आणि सांगायला सुरुवात केली की हे जे संकट राज्यावर आले आहे ते केवळ बाह्य नसून लोकांच्या अंतर्मनातील विश्वासाच्या अभावामुळे अधिक गडद झाले आहे. सोमदत्त यांनी एका विसरल्या गेलेल्या प्राचीन मार्गाचा उल्लेख केला, ज्याचा संबंध थेट हनुमंत तत्वाशी होता. हे तत्व म्हणजे केवळ शारीरिक बळ नसून ते आत्मबळ, बुद्धी आणि निस्वार्थ सेवेचे प्रतीक आहे. त्यांनी सांगितले की जेव्हा समाजात स्वार्थ वाढतो आणि लोक केवळ स्वतःच्या सुखाचा विचार करू लागतात तेव्हा निसर्ग आपली कृपा काढून घेतो आणि अशावेळी हनुमंतासारखे सेवाभावी नेतृत्वच देशाला किंवा राज्याला दिशा देऊ शकते. सोमदत्त यांनी एका जुन्या हस्तलिखिताबद्दल सांगितले, ज्यामध्ये गंधमादन पर्वताच्या दिशेने जाणाऱ्या एका गुप्त मार्गाचा उल्लेख होता. हा मार्ग केवळ अशाच व्यक्तीला सापडू शकतो ज्याच्या मनात लोकांसाठी सेवा करण्याची तीव्र इच्छा आणि स्वतःच्या अहंकाराचा त्याग करण्याची तयारी आहे. त्यांनी स्पष्ट केले की हनुमंत हे अशा भक्तावर प्रसन्न होत नाहीत जो केवळ फळाची अपेक्षा करून पूजा करतो, तर ते त्या पात्राची परीक्षा घेतात जो कठीण परिस्थितीतही आपले कर्तव्य सोडत नाही. शार्दूलला हे ऐकून जाणीव झाली की त्याला केवळ पाणी शोधायचे नाही तर त्याला राज्याचे हरवलेले चैतन्य परत मिळवायचे आहे, जे हनुमंताच्या त्या विसरल्या गेलेल्या शिकवणुकीत दडलेले आहे. सोमदत्त यांनी इशारा दिला की हा मार्ग अत्यंत कठीण आहे आणि तिथे पावलोपावली त्याला स्वतःच्याच कमकुवत विचारांशी लढावे लागेल, पण जो या परीक्षेत उत्तीर्ण होईल त्यालाच हनुमंताचा तो गुप्त संकेत प्राप्त होईल. शार्दूलने सोमदत्त यांच्या डोळ्यांत पाहिले, तिथे त्याला एक अढळ विश्वास दिसला, ज्याने त्याला पुढे जाण्याची प्रेरणा दिली. त्या रात्री सोमदत्त यांनी त्याला एक लहानसा मंत्र दिला, जो केवळ शब्द नव्हता तर ते त्याच्या आत्मबळाला जागृत करण्याचे एक साधन होते, जेणेकरून तो आगामी संकटांना सामोरे जाऊ शकेल. शार्दूलला आता समजले होते की त्याचा लढा केवळ सैनिकाच्या तलवारीने लढला जाणारा नाही, तर तो त्याच्या संयमाची आणि भक्तीची एक मोठी कसोटी आहे, जिथे हनुमंत स्वतः त्याची वाट पाहत आहेत.
वैभवनगरच्या सैन्याचे नेतृत्व करणारे सेनापती भानुप्रताप हे एक अत्यंत शिस्तबद्ध, कर्तव्यदक्ष आणि तितकेच कठोर स्वभावाचे पुरुष होते, ज्यांचा केवळ तलवारीच्या धारेवर आणि मानवी पराक्रमावर अढळ विश्वास होता. त्यांच्या लेखी जगात अशी कोणतीही समस्या नव्हती जी केवळ शस्त्रबळाने किंवा कडक शिस्तीने सोडवता येणार नाही. त्यामुळेच राज्यावर आलेल्या या नैसर्गिक संकटाला ते केवळ एक हवामानातील बदल मानत होते आणि त्यावर उपाय म्हणून त्यांनी नगरात लष्करी नियम लागू केले होते. जेव्हा शार्दूल राजमहालाच्या भव्य सभागृहात जाऊन आपली योजना आणि सोमदत्त यांनी सुचवलेल्या गंधमादन पर्वताच्या प्रवासाचा मानस बोलून दाखवला, तेव्हा भानुप्रताप यांच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि त्यांनी उपरोधिकपणे हसून संपूर्ण दरबारासमोर शार्दूलचा उपहास केला. त्यांच्यासाठी हनुमंत हे केवळ युद्धातील शौर्याचे एक प्राचीन प्रतीक होते, पण प्रत्यक्ष संकटाच्या वेळी देवाच्या संकेतांचा शोध घेण्यासाठी जंगलात भटकणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने कर्तव्यातून पळ काढण्यासारखा पळपुटेपणा होता. भानुप्रताप कडक आवाजात ओरडले, शार्दूल, तू एक प्रशिक्षित सैनिक आहेस आणि तुझे काम या कठीण काळात नगराच्या सीमांचे रक्षण करणे आणि लोकांमध्ये पसरलेला असंतोष शस्त्राच्या धाकाने मोडीत काढणे हे आहे. कोणत्याही काल्पनिक कथेच्या मागे धावणे नव्हे. त्यांनी शार्दूलला स्पष्टपणे बजावले की अशा अंधश्रद्धा केवळ दुर्बळ मनाच्या माणसांना शोभतात आणि प्रत्यक्ष रणांगणात किंवा प्रशासनात फक्त बुद्धी आणि धोरणच कामाला येते, कोणत्याही देवतेचा अदृश्य हस्तक्षेप नव्हे. सेनापतींच्या या टोकाच्या भूमिकेमुळे शार्दूलच्या ध्येयासमोर एक मोठे नैतिक आणि प्रशासकीय संकट उभे राहिले, कारण सेनापतींच्या परवानगीशिवाय नगर सोडणे म्हणजे राजद्रोहासारखा गंभीर गुन्हा मानला जात असे, ज्याची शिक्षा केवळ मृत्यू किंवा हद्दपारी हीच होती. भानुप्रताप यांनी तर शार्दूलचे मानाचे शस्त्र काढून घेण्याची आणि त्याला तातडीने कारागृहात टाकण्याची धमकी दिली, जेणेकरून इतर सैनिकांच्या मनात अशा प्रकारचा धार्मिक वेडेपणा निर्माण होऊ नये. राजवाड्यातील त्या थंड आणि भव्य सभागृहात, जिथे केवळ सत्तेचा दरारा आणि शस्त्रांचा खणखणाट घुमत होता, तिथे शार्दूल अत्यंत शांतपणे उभा होता. पण त्याच्या अंतर्मनात मात्र सोमदत्त यांनी दिलेली ज्ञानाची ज्योत अधिक प्रखरपणे तेवत होती. भानुप्रताप यांना वाटत होते की ते आपल्या अधिकाराचा वापर करून शार्दूलचे पाय साखळदंडानी बांधू शकतील, पण त्यांना हे ठाऊक नव्हते की जेव्हा एखाद्याच्या मनात लोककल्याणाची निस्वार्थ भावना आणि हनुमंताप्रती अढळ निष्ठा जागी होते, तेव्हा त्याला कोणत्याही मानवी सत्तेचे भय वाटत नाही. शार्दूलने मोठ्या नम्रतेने पण तितक्याच ठामपणे सेनापतींच्या डोळ्यात पाहून उत्तर दिले, सेनापती, जर केवळ तलवार चालवून ढगांतून पाणी बरसणार असेल किंवा मयुरीसारख्या निष्पाप जीवांच्या मनातील मरगळ दूर होणार असेल, तर मी आजच माझे प्राण पणाला लावून युद्ध करायला तयार आहे. परंतु आत्ताची लढाई ही केवळ शरीराची नाही, तर ती या राज्याच्या आत्म्याची आहे. या उत्तराने भानुप्रताप यांचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी तात्काळ सैनिकांना शार्दूलवर नजर ठेवण्याचे आणि त्याला नगराबाहेर न जाऊ देण्याचे कडक आदेश दिले. यामुळे शार्दूलसाठी हा प्रवास आता केवळ एक भौगोलिक शोध राहिला नव्हता, तर तो प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आणि स्वतःच्याच सुरक्षिततेविरुद्ध पुकारलेला एक मोठा संघर्ष बनला होता. ज्याप्रमाणे हनुमंताने लंकेत प्रवेश करताना अनेक अडथळ्यांना धैर्याने सामोरे जाऊन आपला मार्ग शोधला होता, तशीच काहीशी सुरुवात शार्दूलच्या या प्रवासापूर्वीच त्याच्या स्वतःच्याच जन्मभूमीत झाली होती, जिथे त्याला आता गुप्तपणे आणि अधिक निर्धाराने पुढे जावे लागणार होते. वैभवनगरच्या त्या तटबंदीजवळ असलेल्या आपल्या साध्याशा घरात शार्दूल नावाचा तो तरुण सैनिक सेनापती भानुप्रताप यांनी दिलेल्या धमकीमुळे आणि राज्याच्या ढासळत्या परिस्थितीमुळे अत्यंत अस्वस्थ मनाने निद्राधीन झाला होता. खोलीत पसरलेला अंधार आणि बाहेरचा तो तप्त वारा जणू त्याच्या मनात सुरू असलेल्या वैचारिक युद्धाचेच प्रतिबिंब होते. पण थकलेल्या शरीराने अखेर त्याला गाढ झोपेत नेले आणि तिथेच त्याला एक असा अनुभव आला ज्याने त्याच्या जीवनाची दिशा कायमची बदलून टाकली. त्या स्वप्नात त्याला दिसले की तो एका विशाल आणि बर्फाच्छादित पर्वताच्या पायथ्याशी उभा आहे, जिथे चहूकडे एक अलौकिक शांतता आणि दैवी सुगंध दरवळत होता. अचानक आकाशाचा रंग सोन्यासारखा उजळून निघाला आणि समोरून एक अत्यंत भव्य, तेजस्वी आणि प्रचंड शरीरयष्टी असलेला वानर चालत येताना दिसला. त्या वानराचे रूप इतके ओजस्वी होते की त्याच्यासमोर सूर्याचे तेजही फिके पडले असते. त्याच्या हातात कोणतीही शस्त्रे नव्हती, पण त्याच्या डोळ्यात अथांग करुणा आणि तितकाच प्रचंड आत्मविश्वास होता, ज्याने शार्दूलच्या मनातील सर्व भीती एका क्षणात नष्ट केली.
तो वानर शार्दूलशी शब्दांनी बोलला नाही, पण त्याने आपला हात हळूच उत्तरेकडील एका उंच आणि प्रकाशमान शिखराकडे केला. ते शिखर म्हणजे पौराणिक कथांमध्ये वर्णन केलेला गंधमादन पर्वत होता, जिथे आजही हनुमंताचे अस्तित्व असल्याचे मानले जाते. त्या वानराच्या केवळ एका खुणेने शार्दूलला जणू सहस्त्र हत्तींचे बळ प्राप्त झाल्याचा भास झाला, आणि त्याच्या कानावर राम नामाचा एक सूक्ष्म पण अत्यंत खोल ध्वनी पडला, जो त्याच्या अंतर्मनाला जागे करणारा होता. हे स्वप्न केवळ कल्पनेचा खेळ नव्हता, तर तो साक्षात हनुमंताने दिलेला एक सूचक संकेत होता की आता शांत बसण्याची वेळ निघून गेली आहे आणि राज्याच्या उद्धारासाठी त्याला उत्तरेच्या दिशेने निघणे अनिवार्य आहे. त्या भव्य वानराची आकृती हळूहळू तेजस्वी प्रकाशात विलीन झाली आणि त्या प्रकाशाचा एक किरण शार्दूलच्या हृदयाला स्पर्श करून गेला, ज्यामुळे त्याला जाणवले की त्याच्या शरीरातील सर्व मरगळ, थकवा आणि शंका पूर्णपणे निघून गेले असून तिथे आता एक नवीन, पवित्र आणि अदम्य उत्साह संचारला आहे. स्वप्नातील तो वानर कोणताही चमत्कार करून शार्दूलला पाणी देणार नव्हता, तर तो त्याला कर्माची दिशा दाखवत होता, जी हनुमंताच्या चरित्रातील सर्वात मोठी शिकवण आहे. जेव्हा त्याची झोप अचानक उडाली, तेव्हा खोलीत पहाटेचा मंद प्रकाश पडला होता आणि समोरच त्याची लहान बहीण मयुरी निपचित पडलेली होती. तिच्या सुकलेल्या ओठांवरून तिची तहान स्पष्ट जाणवत होती. शार्दूलला आता पूर्ण खात्री झाली होती की त्याचे हे स्वप्न म्हणजे निव्वळ भ्रम नसून ते त्याचे पुढचे जीवन सत्य आहे, आणि सेनापतींचा कठोर विरोध किंवा वाटेत येणारी जीवघेणी संकटे आता त्याला आपल्या ध्येयापासून परावृत्त करू शकणार नाहीत. ज्याचे सारथ्य खुद्द हनुमंत तत्व करत आहे, अशा प्रवाशाला आता कशाचीही भीती उरली नव्हती. उलट त्याच्या मनात एक असा आत्मविश्वास निर्माण झाला होता की गंधमादन पर्वत कितीही लांब बसला तरी तो तिथे नक्कीच पोहोचेल. त्याने अत्यंत सावधगिरीने, कोणालाही जाग येणार नाही अशा बेताने आपली तयारी केली. आपल्या झोळीत थोडे कोरडे अन्न घेतले, पाण्याची एक लहानशी घागर घेतली आणि आपली निष्ठावान तलवार कमरेला घट्ट बांधली. मयुरीच्या कपाळावर त्याने मायेने हात फिरवला आणि मनोमन हनुमंताचे स्मरण करत कोणालाही न सांगता वैभवनगरच्या त्या सुरक्षित पण नैराश्याने भरलेल्या तटबंदी बाहेर उत्तरेच्या दिशेने आपले पहिले साहसी पाऊल टाकले. वैभवनगरच्या त्या उंच आणि अभेद्य तटबंदीच्या सावलीतून बाहेर पडताना शार्दूलच्या मनात एकीकडे आपल्या आजारी बहिणीची, मयुरीची काळजी होती, तर दुसरीकडे एका अज्ञात ध्येयाची ओढ होती. त्याने आपल्या खांद्यावरची झोळी घट्ट केली आणि सूर्याच्या पहिल्या किरणासोबत उत्तरेच्या दिशेने वेगाने चालण्यास सुरुवात केली. जसजसा तो नगरापासून लांब जाऊ लागला, तसतसा मानवी वस्तीचा मागमूस कमी होत गेला आणि समोर एका अवाढव्य, काळवंडलेल्या आणि अत्यंत घनदाट अरंडलाची सावली पसरलेली दिसली, ज्याला स्थानिक लोक भीमरण्य म्हणून ओळखत असत. हे जंगल इतके प्राचीन होते की तिथले वृक्ष जणू आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांच्या फांद्यांनी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू नये म्हणून एक नैसर्गिक छप्पर तयार केले होते. शार्दूलने जंगलात प्रवेश केला तेव्हा त्याला जाणवले की इथली हवा वैभवनगरच्या कोरड्या हवेपेक्षा वेगळी, अधिक जड आणि भयावह शांततेने भरलेली आहे. वाळलेल्या पानांचा त्याच्या पायाखाली होणारा आवाजही एखाद्या मोठ्या गर्जनेसारखा त्या शांततेत घुमत होता, ज्यामुळे त्याच्या मनातील धैर्याची पहिली ठिणगी जणू भीतीच्या दडपणाखाली दबली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. चालता चालता त्याला अचानक जाणवले की कुणीतरी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. झाडांचा आडून काही जळजळीत डोळे त्याला निरखत होते आणि हवेत एका हिंस्त्र श्वापदाचा उग्र वास दरवळू लागला होता. अचानक एका मोठ्या वृक्षाच्या फांदीवरून एक प्रचंड आकाराचा बिबट्या त्याच्यासमोर उडी मारून उभा राहिला. त्याचे दात विचकलेले होते आणि डोळ्यात भूक आणि क्रौर्य स्पष्ट दिसत होते. शार्दूलचा हात उपजतच त्याच्या तलवारीच्या मुठीवर गेला, पण त्याच क्षणी त्याला सोमदत्त यांचे ते शब्द आठवले की शक्ती ही केवळ तलवारीने रक्त सांडण्यात नाही, तर संकटासमोर स्थिर राहण्यात असते. त्याने आपली तलवार म्यानातून बाहेर काढली नाही, तर अत्यंत शांतपणे आणि निर्धाराने त्या श्वापदाच्या डोळ्यात डोळे घालून तो उभा राहिला. त्याच्या मनात हनुमंताच्या त्या विराट रूपाची प्रतिमा उभी राहिली, ज्यांनी हिंस्त्र असुरांचा सामना करतानाही आपल्या मनाचा संयम ढळू दिला नव्हता. शार्दूलने मनोमन राम नामाचा उच्चार केला आणि त्याच्या शरीरात अचानक एक अशी उष्णता जाणवली, जणू त्याच्या पाठीशी साक्षात कोणीतरी महाबली उभा आहे. तो बिबट्या, जो काही क्षणापूर्वी त्याच्यावर तुटून पडण्याच्या तयारीत होता, तो अचानक थबकला. जणू त्याला शार्दूलच्या शरीरातून निघणाऱ्या एका दिव्य तेजाचा किंवा आत्मबळाचा भास झाला होता.
त्या श्वापदाने आपले डोके खाली झुकवले आणि हळूच बाजूच्या झाडीत अदृश्य झाले. जणू त्याने या नवीन प्रवाशाला वाट करून दिली होती. हा विजय रक्ताचा नव्हता, तर तो शार्दूलच्या आंतरिक भीतीवर मिळवलेला विजय होता, ज्यामुळे त्याला समजले की या प्रवासात त्याची शस्त्रे नव्हे तर त्याचा विश्वासच त्याला वाचवणार आहे. जंगलातील पक्ष्यांचा किलकिलाट पुन्हा सुरू झाला आणि वाऱ्याची एक मंद झुळूक त्याच्या कपाळावरचा घाम पुसून गेली, जी त्याला सांगत होती की त्याची पहिली परीक्षा यशस्वी झाली आहे. तरीही त्याला माहीत होते की हे केवळ पहिले पाऊल आहे आणि गंधमादन पर्वतापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला अजून अनेक अशा परीक्षा द्याव्या लागणार आहेत, जिथे निसर्ग आणि नियती त्याच्या निष्ठेची कसोटी घेतील. त्याने मागे वळून न पाहता पुन्हा एकदा उत्तरेच्या दिशेने आपले पाऊल टाकले, जिथे आता दाट धुक्यातून एक नवीन मार्ग त्याला खुणावत होता. जंगलाच्या त्या गूढ शांततेत शार्दूल नावाचा तो तरुण प्रवासी आपला पुढचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होता, जेव्हा त्याला एका जुन्या वडाच्या झाडाखाली एक अत्यंत वृद्ध आणि थकलेला साधू बसलेला दिसला. त्या साधूचे शरीर वाकलेले होते, केस पांढरे झाले होते आणि त्यांच्यासमोर एक मोठी लाकडाची मोळी पडलेली होती, जी त्यांना उचलणे जणू अशक्य वाटत होते. शार्दूलच्या मनात सुरुवातीला संशय आला की या निर्जन जंगलात हा वृद्ध माणूस आला कुठून, पण त्यांचे थकलेले डोळे आणि थरथरणारे हात पाहून त्याच्यातील माणुसकी जागी झाली. त्याने जवळ जाऊन त्या वृद्धाला नमस्कार केला आणि मदतीचा हात पुढे केला. तेव्हा त्या साधूने एक मंद हास्य केले, ज्यामध्ये एक अनाकलनीय तेज दडलेले होते. शार्दूलने ती जड मोळी सहज उचलली आणि विचारले की या वयात इतके कष्ट करण्याची काय गरज आहे. तेव्हा त्या साधूने अत्यंत शांत आवाजात उत्तर दिले, बाळा, शक्ती ही अंगात किती आहे यावर कर्माचे वजन ठरत नाही, तर ते कर्म कोणत्या भावनेने केले जाते यावर त्याचे मोल ठरते. या साध्या वाक्याने शार्दूलला विचार करायला भाग पाडले, कारण तो आतापर्यंत स्वतःच्या शारीरिक बळावर आणि सैनिकी प्रशिक्षणावर विसंबून होता. तो साधू प्रत्यक्षात हनुमंताचेच एक रूप असू शकतो असा पुसटसा विचारही त्याच्या शिवून गेला नाही, पण त्यांच्या सहवासात त्याला एक वेगळीच शांतता जाणवत होती. साधूने त्याला एका दगडावर बसायला सांगितले आणि बोलायला सुरुवात केली की तू ज्या हनुमंताचा शोध घेतो आहेस त्यांनी कधीही आपल्या शक्तीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी किंवा प्रदर्शनासाठी केला नाही. त्यांची खरी ताकद ही प्रभू रामाप्रती असलेल्या त्यांच्या निस्सीम समर्पणात आणि सेवेत होती. शार्दूलला जाणवले की तो राज्याला वाचवण्यासाठी निघाला आहे खरा, पण त्याच्या मनात कुठेतरी मी हे संकट सोडवणार असा अहंकार डोकावत होता. साधूने त्याला समजावून सांगितले की जोपर्यंत तू स्वतःला विसरत नाहीस आणि केवळ एक निमित्त म्हणून काम करत नाहीस, तोपर्यंत तुला हनुमंताचा खरा आशीर्वाद प्राप्त होणार नाही. बोलता बोलता त्या साधूने शार्दूलच्या कपाळाला स्पर्श केला आणि अचानक शार्दूलला स्वतःच्या शरीराचे वजन कमी झाल्यासारखे वाटले. जणू त्याच्या मनातील शंकांचे ओझे त्या स्पर्शामुळे उतरले होते. त्याने जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर तो साधू नव्हता, फक्त हवेत एक सुगंध दरवळत होता आणि दुरून कुठून तरी वानरांच्या किलकिलाटाचा आवाज येत होता. हे केवळ मार्गदर्शन नव्हते, तर हनुमंताने घेतलेली त्याची दुसरी परीक्षा होती, जिथे त्याला शक्तीचे खरे स्वरूप, समर्पण समजले होते. शार्दूलला आता समजले होते की त्याला गंधमादन पर्वतावर जाऊन कोणाशी युद्ध करायचे नाही, तर स्वतःच्या अहंकाराला हरवून एक सेवक बनायचे आहे. त्या वृद्ध साधूच्या रूपाने देवाने त्याला दिशा दिली होती की खरी हनुमान जयंती ही केवळ पूजा करण्यात नाही, तर त्यांच्यासारखा सेवाभाव स्वतःच्या आयुष्यात उतरवण्यात आहे. मनातील हा नवीन विचार घेऊन शार्दूल अधिक उत्साहाने पुढे निघाला, कारण आता त्याला माहीत होते की तो एकटा नाही, तर तो ज्या शक्तीचा शोध घेत आहे तीच शक्ती त्याला मार्ग दाखवत आहे. शार्दूल नावाचा तो तरुण सैनिक आता अशा एका उंचीवर पोहोचला होता जिथे ढग त्याच्या पावलांना स्पर्श करत होते आणि खाली पाहिले असता खोल दरी जणू त्याला गिळंकृत करण्यासाठी आवासून उभी होती. गंधमादन पर्वताचा हा भाग अत्यंत दुर्गम आणि निसरड्या कड्यांनी बनलेला होता, जिथे प्रत्येक पाऊल मृत्यूला आमंत्रण देणारे होते. चढता चढता अचानक एका ठिकाणी पोहोचल्यावर शार्दूलचे पाय थबकले. समोरचा रस्ता पूर्णपणे ढासळला होता आणि वर जाण्यासाठी केवळ एका अरुंद कड्याचा आधार उरला होता. तो त्या कड्याला घट्ट धरून उभा राहिला, पण त्याच्या हाताचे स्नायू आता थकव्यामुळे थरथरू लागले होते आणि पायाखालची माती हळूहळू सरकत होती. त्याने आपल्या सर्व शारीरिक शक्तीचा वापर करून वरच्या दिशेने झेप घेण्याचा प्रयत्न केला, पण जड शरीरामुळे आणि घाम फुटलेल्या हातांमुळे त्याची पकड ढिली होत चालली होती. त्या क्षणी त्याच्या मनात प्रचंड भीती दाटून आली.
त्याला वाटले की आज त्याचा प्रवास इथेच संपणार आणि त्याची बहीण मयुरी कायमची त्या अंधारात राहून जाणार. भीतीमुळे त्याचे श्वास वेगाने चालू लागले आणि त्याच्या मेंदूची विचार करण्याची शक्ती जणू गोठून गेली. तो केवळ आपल्या बाहुबळावर विसंबून होता, पण निसर्गाच्या या विराट रूपासमोर त्याचे सैनिकी प्रशिक्षण तोकडे पडत होते. अशा निर्णायक क्षणी त्याला अचानक सोमदत्त यांचे ते शब्द आठवले की खरी शक्ती शरीरात नसते तर ती मनाच्या एकाग्रतेत असते. त्याने आपले डोळे मिटले आणि स्वतःच्या चंचल मनाला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याने विचार केला की हनुमंताने जेव्हा समुद्र ओलांडला होता तेव्हा त्यांनी केवळ आपल्या शरीराचा विचार केला नव्हता, तर त्यांचे पूर्ण लक्ष केवळ आपल्या ध्येयावर, प्रभू रामाच्या कार्यावर केंद्रित होते. शार्दूलने आपल्या घाबरलेल्या मनाला एका ठिकाणी स्थिर केले आणि स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित केले. त्याने शारीरिक बळाचा हट्ट सोडला आणि आजूबाजूच्या परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण करायला सुरुवात केली. जेव्हा त्याचे मन एकाग्र झाले तेव्हा त्याला जाणीव झाली की ज्या कड्याला तो धरून होता तिथेच एक लहानसा पण मजबूत असा खडकाचा कोपरा लपलेला आहे, जो तो मगाशी भीतीमुळे पाहू शकला नव्हता. त्याने अत्यंत सावधपणे आपल्या मनातील अस्वस्थता पूर्णपणे काढून टाकून त्या कोपऱ्यावर आपली पकड घट्ट केली. आता त्याला ओझे जाणवत नव्हते, तर त्याला जणू त्या पर्वताशी एक नाते जाणवू लागले होते. त्याने आपली सर्व मानसिक ऊर्जा एका बिंदूवर एकवटली आणि अत्यंत शांतपणे पुढचे पाऊल टाकले. हे चढणे आता शारीरिक कष्ट राहिले नव्हते, तर ती एक ध्यानाची प्रक्रिया बनली होती. काही क्षणांतच तो त्या जीवघेण्या कड्यावरून सुरक्षितपणे वरच्या पठारावर पोहोचला. तिथे पोहोचल्यावर त्याला समजले की इतका वेळ तो स्वतःच्याच शरीराशी आणि भीतीशी लढत होता, पण विजयाची किल्ली त्याच्या एकाग्रतेत दडलेली होती. त्याचे शरीर थकलेले असले तरी त्याचे मन आता ताजेतवाने झाले होते, कारण त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा शिकला होता. संकट कितीही मोठे असले तरी जर मन विचलित झाले नाही तर मार्ग आपोआप मोकळा होतो. कड्याच्या टोकावर उभे राहून त्याने जेव्हा दूरवर पाहिले तेव्हा सूर्याचा एक सोनेरी किरण थेट पुढच्या मार्गावर पडताना दिसला. जणू हनुमंत त्याच्या या प्रगतीवर समाधानी होऊन त्याला पुढचा संकेत देत होते. शार्दूलने दीर्घ श्वास घेतला आणि एका नव्या आत्मविश्वासाने गंधमादन पर्वताच्या त्या गूढ शिखराकडे कूच केली. इकडे वैभवनगरमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच भयावह आणि स्फोटक होत चालली होती. जिथे निसर्गाच्या कोपापेक्षा आता मानवी स्वभाव आणि सत्तेचा अहंकार लोकांच्या जगण्याला अधिक कठीण करत होता. सेनापती भानुप्रताप यांनी नगरातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता पूर्णपणे लष्करी राजवट लागू केली होती आणि त्यांचा असा ठाम समज झाला होता की शिस्त आणि कडक निर्बंधांशिवाय हे संकट दूर होऊ शकत नाही. त्यांनी नगरातील उरल्यासुरल्या पाण्याचे साठे केवळ सैन्यासाठी राखून ठेवण्याचा आदेश दिला होता, ज्यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाले होते आणि त्यांच्या मनात सत्तेविरुद्ध असंतोष धगधगू लागला होता. भानुप्रताप यांना वाटत होते की शार्दूलने कठीण प्रसंगी पळ काढून राज्याशी द्रोह केला आहे, त्यामुळे त्यांनी त्याच्या कुटुंबावरही कडक पाळत ठेवली होती आणि शार्दूलबद्दल खोटी माहिती पसरवून त्याला लोकांच्या नजरेत अपराधी ठरवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र अशा या तणावपूर्ण वातावरणातही शार्दूलचे घर हे आशेचे एक लहानसे केंद्र बनले होते, जिथे वृद्ध सोमदत्त आणि आजारी मयुरी आपल्या अढळ विश्वासाने लोकांच्या मनातील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न करत होते. मयुरीची तब्येत खूपच खालावली होती. तिचे शरीर जणू काडीसारखे झाले होते, पण जेव्हा कधी ती शुद्धीवर असायची तेव्हा ती फक्त आपल्या दादाच्या परत येण्याबद्दल आणि त्याने आणणाऱ्या त्या संजीवनीबद्दलच बोलायची. सोमदत्त तिला आणि आजूबाजूच्या काही घाबरलेल्या नागरिकांना हनुमंताच्या अशा कथा सांगायचे, ज्यामध्ये संकटाच्या वेळी देवतेने कसे प्रत्यक्ष न येता केवळ भक्ताच्या मनात प्रेरणा जागृत केली होती. ते लोकांना समजावून सांगायचे की भक्ती म्हणजे केवळ हात जोडून बसणे नव्हे, तर एकमेकांना मदत करणे आणि कठीण काळात संयम राखणे हीच खरी साधना आहे. भानुप्रताप यांनी जेव्हा सोमदत्त यांना धमकावण्याचा प्रयत्न केला की त्यांनी या धार्मिक गोष्टी थांबवाव्यात, तेव्हा सोमदत्त अत्यंत शांतपणे म्हणाले होते की सेनापती, तुम्ही शरीराचे रक्षण शस्त्राने करू शकता, पण मनाला लागलेली निराशेची वाळवी केवळ विश्वासानेच काढता येते. नगरातील वातावरण इतके तप्त झाले होते की कोणत्याही क्षणी अराजकता माजण्याची चिन्हे होती, कारण लोकांची सहनशीलता आता संपत आली होती. तरीही सोमदत्त यांच्या मार्गदर्शनाखाली काही तरुण गुप्तपणे गरजूंपर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम करत होते, जे हनुमंताच्या त्या निस्वार्थ सेवाभावाचे जिवंत उदाहरण होते. मयुरीच्या डोळ्यांतील ती अढळ चमक आणि सोमदत्त यांचे ते धीर गंभीर बोलणे यामुळेच वैभवनगरमधील लोकांच्या मनात अजूनही आशेचा एक किरण जिवंत होता की शार्दूल नक्कीच कुठून तरी मार्ग शोधून काढेल.
राजवाड्यातील त्या थंड आणि पाषाणी भिंतींच्या आड बसलेल्या भानुप्रताप यांना हे समजत नव्हते की खरी शक्ती ही आदेशात नसून ती लोकांच्या एकत्र येण्यात आणि त्यांच्या विश्वासात दडलेली असते. अशा प्रकारे एका बाजूला निसर्गाचे संकट, दुसऱ्या बाजूला सत्तेचा अहंकार आणि तिसऱ्या बाजूला अढळ विश्वास अशा त्रिकोणी संघर्षात वैभवनगर होरपळून निघत होते. तर दुसरीकडे गंधमादन पर्वताच्या त्या गूढ शिखरांकडे शार्दूल आपल्या जीवनातील सर्वात मोठ्या रहस्याच्या जवळ पोचत होता. गंधमादन पर्वताच्या त्या अत्यंत उंच आणि धुक्याने वेढलेल्या शिखरावर पोहोचल्यावर शार्दूलला समोर एक विशाल आणि प्राचीन गुहा दिसली, जिच्या प्रवेशद्वारावर काळाकुट्ट अंधार एखाद्या पहारेकऱ्याप्रमाणे उभा होता. या गुहेत प्रवेश करणे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाला धोक्यात टाकण्यासारखे होते. पण शार्दूलच्या मनात आता केवळ आपल्या बहिणीचा चेहरा आणि वैभवनगरचे आक्रंदन फिरत होते. त्यामुळे त्याने धैर्याने गुहेच्या आत पाऊल टाकले. गुहेतील हवा अत्यंत थंड, ओलसर आणि अनाकलनीय वासाने भरलेली होती. तिथल्या खडबडीत भिंतींवरून पाण्याचे थेंब टपकत होते, ज्यांचा आवाज त्या अंगावर येणाऱ्या शांततेत एखाद्या धोक्याच्या सूचनेसारखा घुमत होता. जसजसा तो आत खोलवर जाऊ लागला तसतसा त्याला विचित्र आणि भयावह भास होऊ लागले. त्याला अंधारात मयुरीचा रडण्याचा केविलवाणा आवाज ऐकू येऊ लागला आणि वैभवनगर पूर्णपणे भस्मसात होऊन लोकांचे मृतदेह पडल्याची भीषण दृश्ये त्याच्या डोळ्यांसमोर नाचू लागली. हे त्याच्या मनातील खोलवर दडलेले भीतीचे विकार आणि शंकांचे ढग होते, जे आता मूर्त रूप घेऊन त्याला आपल्या ध्येयापासून परावृत्त करण्यासाठी जणू एखाद्या शत्रूवर तुटून पडत होते. त्याला क्षणभर वाटले की आपण खूप मोठी चूक केली आहे. आपण एक साधे सैनिक असून एवढ्या मोठ्या जागतिक संकटाशी आणि नियतीशी लढणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे आणि कदाचित आपण पुन्हा कधीच आपल्या घरी जिवंत परत जाऊ शकणार नाही. निराशेच्या आणि आत्मविश्वासाच्या त्या सर्वात खालच्या स्तरावर जेव्हा तो गुडघे टेकून हताशपणे खाली बसला, तेव्हा अचानक गुहेच्या गाभाऱ्यातून एक अत्यंत सूक्ष्म पण अत्यंत शक्तिशाली असा राम नामाचा ध्वनी उमटला, जो जणू त्याच्या कानावर नाही तर थेट त्याच्या आत्म्यावर आदळला. तो आवाज कोणत्याही मानवी घशातून आलेला नव्हता, तर तो त्या गुहेतील वातावरणाचाच एक भाग वाटत होता. जणू साक्षात हनुमंताचा तो धीर गंभीर ध्वनी त्याला त्याच्या मूळ स्वरूपाची आणि विसरलेल्या कर्तव्याची आठवण करून देत होता. त्या आवाजासोबतच शार्दूलला एका अद्भुत प्रकाशाचा अनुभव आला, ज्याने त्याला जाणवून दिले की भीती ही केवळ मनाची एक मायावी अवस्था आहे आणि जोपर्यंत तो स्वतःला या भीतीचा गुलाम समजतो तोपर्यंत तो कोणाचंही रक्षण करू शकत नाही. त्याच्या अंतर्मनातून एक स्पष्ट संकेत उमटला की हनुमंताची खरी शक्ती ही केवळ डोंगर उचलण्यात किंवा समुद्राला ओलांडण्यात नाही, तर संकटाच्या काळोखातही स्वतःच्या ध्येयाचा दिवा तेवत ठेवण्यात आहे. या साक्षात्काराने शार्दूलच्या शरीरातील सर्व थरकाप तात्काळ थांबला आणि त्याच्या डोळ्यांतील अश्रू सुकून तिथे पुन्हा एकदा वज्र निर्धाराची चमक आहे. त्याने पाहिले की गुहेच्या एका कोपऱ्यात पाषाणातून उमटलेली हनुमंताची एक पुरातन आणि विलोभनीय मूर्ती आहे, जिचे डोळे बंद होते, पण त्यातून एक अफाट शांतता पाझरत होती. तिथला तो गूढ आणि दैवी प्रकाश त्याला सांगत होता की देवाची खरी भेट ही बाहेरच्या जगात कुठे नसून ती स्वतःच्या दुर्बल विचारांवर विजय मिळवून स्वतःचे सामर्थ्य ओळखण्यात आहे. शार्दूलने त्या मूर्तीसमोर अत्यंत नम्रतेने नतमस्तक होऊन स्वतःच्या सर्व शंका आणि अहंता तिथेच अर्पण केली आणि जेव्हा तो पुन्हा ताठ उभा राहिला तेव्हा त्याला जाणवले की त्याचे पाय आता जमिनीवर अधिक घट्ट रोवले गेले आहेत. गुहेतील तो आधीचा भीतीदायक अंधार आता त्याला मुळीच घाबरवू शकत नव्हता. उलट तो अंधारच त्याला शांत राहण्याचे शिक्षण देत होता. हनुमंताच्या त्या सूक्ष्म उपस्थितीने त्याला हे शिकवले होते की सामर्थ्य हे केवळ बाहूंमध्ये नसते, तर ते आपल्या आढळ निष्ठेत आणि सत्याप्रती असलेल्या आदरभावात असते. स्वतःच्याच अंतर्मनातील युद्धावर विजय मिळवून शार्दूल आता त्या गुहेतून बाहेर पडण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला होता, कारण त्याला आता समजले होते की त्याचे खरे कार्य आता निर्णायक वळणावर पोहोचले आहे. गंधमादन पर्वताच्या त्या गूढ गुहेतून बाहेर पडल्यानंतर शार्दूल नावाचा तो तरुण सैनिक आता एका नव्या ऊर्जेने आणि अढळ विश्वासाने भारावलेला होता. त्याला लवकरात लवकर वैभवनगरला पोहोचून आपल्या बहिणीचा आणि राज्याचा जीव वाचवायचा होता. वाटेत वेगाने खाली उतरत असताना एका खडकाळ उतारावर त्याला एका पक्षाचा केविलवाणा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्याने पाहिले तर एक सुंदर सोनेरी रंगाचा पक्षी एका टोकदार काट्यांच्या जाळ्यात अडकला होता आणि त्याचे पंख रक्ताने माखले होते. शार्दूलच्या मनात क्षणभर द्वंद्व निर्माण झाले. एकीकडे वैभवनगरमधील हजारो तहानलेले लोक आणि मृत्यूशी झुंज देणारी त्याची बहीण मयुरी होती, ज्यांच्यासाठी त्याचा प्रत्येक क्षण मोलाचा होता. तर दुसरीकडे हा एक छोटासा असहाय्य जीव होता, जो मृत्यूच्या दारात उभा होता. त्याला वाटले की एका पक्षासाठी वेळ घालवणे म्हणजे आपल्या मोठ्या ध्येयाशी तडजोड करण्यासारखे आहे. पण त्याच वेळी त्याला त्या वृद्ध साधूचे शब्द आठवले की शक्ती ही निस्वार्थ सेवेत असते आणि हनुमंताने स्वतः कधीही कोणालाही संकटात पाहून पाठ फिरवली नव्हती.
शार्दूलने आपल्या प्रवासाचा वेग थांबवला आणि त्या जखमी पक्षाजवळ जाऊन अत्यंत कोमलतेने त्याला त्या विषारी काट्यातून बाहेर काढले. त्याने आपल्या झोळीतील उरलेले थोडेसे पाणी त्या पक्षाच्या चोचीत घातले आणि आपल्या उपरणं फाडून त्याच्या जखमेवर पट्टी बांधली. तो पक्षी जेव्हा पुन्हा श्वास घेऊ लागला आणि त्याने आपले डोळे उघडले तेव्हा शार्दूलला एक विलक्षण समाधान मिळाले, जे त्याला हजारो युद्धे जिंकूनही मिळाले नसते. या कृतीमुळे त्याचा थोडा वेळ नक्कीच गेला होता, पण त्याच्या मनातील मी आणि माझे कार्य हा अहंकार पूर्णपणे गळून पडला होता. कारण त्याने एका निष्पाप जीवासाठी स्वतःच्या महत्त्वाच्या कामालाही दुय्यम स्थान दिले होते. हाच त्याच्या निस्वार्थ भावनेचा खरा विजय होता. कारण हनुमंत तत्व हे केवळ मोठ्या पराक्रमात नाही, तर जगातील प्रत्येक लहान जीवाप्रती असलेल्या करुणेत दडलेले आहे, हे त्याला उमजले होते. तो पक्षी बरा झाल्यावर त्याने जेव्हा आकाशात झेप घेतली तेव्हा त्याच्या पंखांच्या फडफडाटाने जणू शार्दूलला आशीर्वादाची थाप दिली आणि त्याला मार्ग दाखवण्यासाठी तो पक्षी आकाशात पुढे पुढे उडू लागला. शार्दूलला जाणवले की जेव्हा आपण दुसऱ्याच्या दुःखात धावून जातो तेव्हा संपूर्ण सृष्टी आपल्याला मदत करायला उभी राहते आणि आता त्याचा पुढचा प्रवास अधिक सुकर झाला होता. या अनुभवाने त्याला शिकवले की खरी हनुमान जयंती साजरी करणे म्हणजे केवळ मंत्रोच्चार करणे नव्हे, तर आपल्या कर्मात दया आणि सेवा यांचा संगम घडवून आणणे होय. आता तो अधिक वेगाने आपल्या लक्ष्याकडे निघाला, कारण त्याच्यासोबत आता केवळ त्याची तलवार नव्हती, एका मुक्या जीवाचे आशीर्वाद आणि हनुमंताची खरी शिकवण होती. शार्दूल आता गंधमादन पर्वताच्या त्या सर्वोच्च आणि बर्फाच्छादित शिखरापाशी पोहोचला होता, जिथे हवा अत्यंत विरळ होती आणि श्वास घेणेही कठीण झाले होते. त्या सोनेरी पक्षाने दिलेल्या संकेतानुसार तो एका विशिष्ट खडकाच्या भिंतीपाशी येऊन थांबला, जिथे जुन्या काळी कोरलेला एक सूक्ष्म जममार्ग त्याला दिसला. त्या मार्गाचा मागोवा घेत असताना त्याला एका मोठ्या नैसर्गिक कुंडाचा शोध लागला, जो पूर्वी संपूर्ण प्रदेशाला तृप्त करणाऱ्या पवित्र पाण्याचा स्रोत असावा. परंतु सध्या तो मार्ग एका भीषण दरड कोसळल्यामुळे पूर्णपणे माती आणि अजस्र दगडाखाली गाडला गेला होता. हे पाहून शार्दूलच्या काळजाचा ठोका चुकला. राज्याला वाचवणारा हा एकमेव मार्ग आता निसर्गाच्या ढिगाऱ्याखाली दडलेला होता आणि एकट्या मानवासाठी ते अवाढव्य दगड हलवणे केवळ अशक्यप्राय वाटत होते. शार्दूलने आपल्या सर्व ताकदीनिशी एका मोठ्या दगडाला धक्का देऊन पाहिला, पण तो दगड तिळभरही हलला नाही. त्याच्या हाताचे नखे फाटली आणि तळवे रक्ताळले, पण तो ढिगारा हलण्याचे नाव घेत नव्हता. त्याला पुन्हा एकदा तोच हतबलतेचा अनुभव आला, जो वैभवनगरमधील जनतेला येत होता. त्याने कपाळावरचा घाम पुसला आणि कड्याच्या टोकावरून खाली पाहिले, जिथून त्याला लांबवर वैभवनगरची ती रखरखीत जमीन आणि तहानलेले नागरिक जणू दिसत होते. तिथेच त्या पर्वताच्या एकांत वासात त्याला उमजले की हा केवळ दगडमातीचा ढिगारा नसून हे त्याच्या कर्माचे आणि धैर्याचे सर्वात मोठे आव्हान आहे. त्याने पुन्हा एकदा हनुमंताचे स्मरण केले, पण यावेळी त्याने कोणतीही मदत मागितली नाही, तर केवळ स्वतःला त्या कार्यासाठी पूर्णपणे समर्पित केले. त्याने आपल्या जखमांची पर्वा न करता एक एक लहान दगड बाजूला काढायला सुरुवात केली. त्याचे शरीर थकव्याने कापत होते आणि भूक-तहानेने तो व्याकुळ झाला होता, पण त्याच्या मनातील ध्येय आता त्या पर्वतापेक्षाही उंच झाले होते. तासनतास उलटले, सूर्य माथ्यावर येऊन पुन्हा कलला, पण शार्दूलची जिद्द तशीच होती. त्याच्या प्रत्येक हालचालीत आता एक प्रकारचा लय निर्माण झाला होता. तो आता दगड उचलत नव्हता, तर तो आपल्या राज्याचा अंधार दूर करत होता. कष्ट करत असताना त्याला जाणवले की ज्याप्रमाणे हनुमंताने द्रोणागिरी पर्वत उचलला होता, तो पराक्रम केवळ बाहुबळाचा नव्हता, तर तो प्रभू रामाच्या कार्यात स्वतःला पूर्णपणे विसरल्यामुळे झालेला चमत्कार होता. शार्दूलच्या मनातील हा विचार जसा दृढ झाला तसे त्याला आपल्या शरीरात एका अजब आणि उबदार ऊर्जेचा संचार झाल्याचा भास झाला. त्याने आपल्या सर्व कष्टांचा वापर करून एका मोठ्या शिलाखंडाला आधार दिला आणि त्याला बाजूला करण्यासाठी पुन्हा एकदा जोर लावला. दगड आणि मातीच्या त्या भीषण ढिगाऱ्यामागे कुठेतरी पाण्याचा मंद खळखळाट त्याला ऐकू येत होता, ज्याने त्याला शेवटची प्रेरणा दिली. हा संघर्ष केवळ भौतिक नव्हता, तर तो त्याच्या आत्मविश्वासाचा आणि निसर्गाच्या नियमांचा मेळ होता. अखेरीस रक्ताने माखलेल्या हातांनी आणि प्रचंड श्रमाने त्याने तो पहिला मोठा अडथळा बाजूला केला, ज्यामुळे त्या प्राचीन जलस्रोताचा एक छोटासा कोपरा मोकळा झाला. आता तो थकला होता, पण हाल मानण्यासाठी नाही, तर विजयाच्या एका पाऊल जवळ पोहोचण्यासाठी. गंधमादन पर्वताच्या त्या अवाढव्य ढिगाऱ्यासमोर उभा असलेला शार्दूल आता शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे खचला होता.
त्याचे हात रक्ताळलेले होते, खांदे थकून खाली झुकले होते आणि प्रत्येक श्वास घेताना त्याच्या छातीत तीव्र वेदना होत होत्या. त्याने ज्या मोठ्या शिळेला हलवण्याचा प्रयत्न केला होता, ती शिळा त्याच्या सर्व ताकदीनिशी प्रयत्न करूनही जागची हल्ली नव्हती, ज्यामुळे त्याच्या मनात पुन्हा एकदा हतबलतेची भावना दाटून आली होती. तो तिथेच त्या गारठलेल्या जमिनीवर गुडघे टेकून बसला आणि त्याने आपले डोळे मिटले. त्याला जाणवले की तो आतापर्यंत केवळ आपल्या स्नायूंच्या जोरावर आणि सैनिकी प्रशिक्षणाच्या अहंकारावर हा डोंगर हलवण्याचा प्रयत्न करत होता. पण निसर्गाच्या या अफाट शक्तीसमोर त्याचे हे मानवी बळ अत्यंत तुच्छ होते. अशा त्या अत्यंत निराशेच्या क्षणी त्याला अचानक प्रभू हनुमंताच्या त्या महान गुणाची आठवण झाली, जो केवळ शक्तीचा डोंगर नव्हता, तर तो अढळ संकल्पाचा महासागर होता. शार्दूलला उमजले की हनुमंताने जेव्हा समुद्र ओलांडला किंवा द्रोणागिरी पर्वत उचलला, तेव्हा त्यांनी आपल्या शरीराचा विचार केला नव्हता, तर त्यांच्या मनात केवळ सेवेचा एकच दृढ संकल्प होता, ज्या संकल्पाने त्यांना विश्वातील सर्वोच्च शक्ती प्रदान केली होती. त्याने विचार केला की ही शक्ती केवळ माझ्या स्नायूंमध्ये नसून ती माझ्या मनात आणि माझ्या निस्वार्थ हेतूमध्ये दडलेली आहे. जर माझा हेतू पवित्र असेल आणि मी केवळ एक निमित्त म्हणून काम करत असेल, तर हे पर्वतही मातीच्या ढिंगाळ्यासारखे हलतील. या साक्षात्काराने शार्दूलच्या अंतर्मनोत एक विलक्षण शांतता पसरली आणि त्याने पुन्हा एकदा आपले डोळे उघडले. तेव्हा त्याच्या नजरेत थकव्याऐवजी एक अजब आणि दैवी चमक होती. त्याने आपल्या रक्ताळलेल्या हातांनी पुन्हा एकदा त्या महाकाय शिळेला स्पर्श केला, पण यावेळी त्याने ती हलवण्यासाठी स्वतःच्या बळाचा हट्ट धरला नाही, तर त्याने आपले संपूर्ण अस्तित्व त्या कार्याशी जोडून दिले. त्याला जाणवले की त्याच्या शरीरातील प्राण ऊर्जा अचानक उचुंबळून येत आहे आणि त्याच्या नसांमध्ये एक उष्ण आणि शक्तिशाली प्रवाह संचारत आहे. जणू साक्षात महाबली हनुमंत त्याच्या पाठीशी उभे राहून त्याला बळ देत आहेत. त्याने एक दीर्घ श्वास घेतला, मनातील सर्व शंकांचा त्याग केला आणि त्या शिळेला शेवटचा आणि अत्यंत निर्णायक धक्का दिला. त्या शांत पर्वतावर एक भीषण आवाज झाला आणि ती अजस्र शिळा, जी मघाशी तिळभरही हलत नव्हती, ती आता हळूहळू बाजूला सरकू लागली. ढिगाऱ्याखाली दाबला गेलेला तो प्राचीन जलमार्ग आता मोकळा होऊ लागला होता आणि तिथल्या मातीतून पाण्याचे ओले थेंब बाहेर पडताना शार्दूलला दिसले. हा विजय केवळ त्याच्या बाहुबळाचा नव्हता, तर तो त्याच्या तुटलेल्या संकल्पाचा आणि अढळ विश्वासाचा होता, ज्याने त्याला मानवी मर्यादेच्या पलीकडे नेले होते. आता त्याच्या शरीरातील वेदना जणू नाहीशा झाल्या होत्या आणि तिथे केवळ एकच ध्यास उरला होता, तो म्हणजे हे अमृत पाणी आपल्या तहानलेल्या राज्यापर्यंत पोहोचवणे. ज्याप्रमाणे हनुमंताने संकटाच्या वेळी संजीवनी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले होते, त्याचप्रमाणे शार्दूलनेही आज आपल्या आंतरिक शक्तीचा शोध लावून वैभवनगरसाठी आशेचा नवा मार्ग खुला केला होता. शार्दूलने आपल्या रक्ताळलेल्या हातांनी आणि अंतर्मनातील त्या अढळ संकल्पाने जेव्हा त्या शेवटच्या अजस्र शिळेला पूर्ण ताकदीनिशी निर्णायक धक्का दिला, तेव्हा त्या शांत पर्वतावर एक भीषण कडाका झाला आणि निसर्गाच्या त्या ढिगाऱ्याखाली शतकानुशतके दडलेला तो प्राचीन जलमार्ग अखेर पूर्णपणे मोकळा झाला. सुरुवातीला मातीमिश्रित पाण्याचे काही थेंब बाहेर आले, पण काही क्षणातच तिथून स्फटिकासारख्या स्वच्छ पाण्याचा एक प्रचंड जोमदार प्रवाह बाहेर पडू लागला, ज्याच्या खळाळत्या आवाजाने संपूर्ण दरी जणू आनंदाने गाऊ लागली. शार्दूलने आपले डोळे मिटले आणि त्या शीतल पाण्याचा स्पर्श आपल्या चेहऱ्यावर अनुभवला. तो स्पर्श केवळ त्याच्या शरीराचा दाह शमवणारा नव्हता, तर तो त्याच्या आत्म्याला तृप्त करणारा एक अलौकिक अनुभव होता. त्याला प्रकर्षाने जाणवले की त्याने या कठीण प्रवासात जो संघर्ष केला, तो केवळ दगड हलवण्यासाठी नव्हता, तर तो स्वतःच्या मनातील भीती आणि अविश्वासाचे डोंगर पोखरण्यासाठी होता. गंधमादन पर्वतावरून खाली वाहणारा हा जलप्रवाह आता वेगाने आपल्या जुन्या पात्रातून वैभवनगरच्या दिशेने झेपावू लागला होता. ते पाणी पाहताना शार्दूलला उमजले की हे केवळ तहान भागवणारे द्रव नाही, तर ही लोकांसाठी एक नवीन संजीवनी आणि नवी ऊर्जा आहे. ज्याप्रमाणे हनुमंताने संजीवनी आणून केवळ एका प्राणाचे रक्षण केले नव्हते, तर संपूर्ण वानरसेनेत आणि प्रभुरामाच्या सैन्यात नवा उत्साह संचारला होता. अगदी तसाच बदल या प्रवाहामुळे वैभवनगरमध्ये घडणार होता. पर्वताच्या पायथ्याशी सुकलेली झाडे आणि करपलेले गवत जेव्हा या पाण्याचा स्पर्श होताच पुन्हा श्वास घेऊ लागली, तेव्हा शार्दूलला सृष्टीच्या या पुनर्निर्मितीचा साक्षात्कार झाला.
त्याला समजले की हनुमंत हे अशा प्रत्येक कर्मात वास करतात जिथे निस्वार्थ सेवा आणि कठीण परिस्थितीतही हाल न मानण्याची जिद्द असते. त्याने पाहिले की तो सोनेरी पक्षी ज्याला त्याने वाचवले होते तो आता त्या जलप्रवाहाच्या वर आनंदाने विहार करत होता. जणू निसर्गच या विजयाचा उत्सव साजरा करत होता. शार्दूलच्या मनात आता वैभवनगरचे ते चित्र उभे राहिले, जिथे मयुरीच्या सुकलेल्या ओठांना आता हे अमृत मिळणार होते आणि लोकांच्या डोळ्यांतील निराशा आता आशेच्या किरणांनी उजळून निघणार होती. त्याच्या शरीरातील सर्व थकवा आणि वेदना आता पूर्णपणे विरघळून गेल्या होत्या आणि तिथे केवळ एक धन्यता उरली होती. कारण त्यांनी केवळ आपल्या राज्याला पाणी दिले नव्हते, तर त्यांनी हनुमंताच्या त्या विसरल्या गेलेल्या सेवा आणि पराक्रम या तत्वाचे पुनरुज्जीवन केले होते. हा प्रवाह जसा डोंगर दऱ्यांतून वळणे घेत खाली उतरत होता, तसतसा तो वाटेतील अशुद्धता आणि कचरा वाहून नेत होता. अगदी त्याचप्रमाणे शार्दूलला वाटले की हे पाणी लोकांच्या मनातील द्वेष, स्वार्थ आणि भीतीचा कचराही वाहून नेईल. त्याने मनोमन त्या पर्वत शिखराला आणि तिथे अदृश्य रूपात असलेल्या हनुमंताला नमन केले, कारण त्याला आता उमजले होते की देव कधीही चमत्काराने समस्या सोडवत नाही, तर तो आपल्यामध्ये ती समस्या सोडवण्याची शक्ती आणि बुद्धी जागृत करतो. पाण्याचा तो मधुर आवाज त्याच्या कानात एका मंत्रासारखा घुमत होता, जो त्याला सांगत होता की खरी भक्ती ही कर्माच्या प्रवाहात विरघळून जाण्यातच असते. शार्दूलने आता आपल्या परतीचा प्रवास सुरू केला. त्याचे पाऊल आता जमिनीवर अधिक हलके पण तितकेच ठाम पडत होते, कारण तू आता केवळ एक सैनिक नव्हता, तर तू एका नवीन युगाचा आणि आशेचा दूत बनला होता. ज्या दिवशी संपूर्ण भारतवर्षात पवनपुत्र हनुमंताच्या जन्माचा उत्सव साजरा होत होता, त्याच चैत्र पौर्णिमेच्या पहाटे वैभवनगरच्या वेशीवर एक अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले. आकाशात उगवणाऱ्या सूर्याच्या पहिल्या सोनेरी किरणांसोबतच गंधमादन पर्वतावरून निघालेला तो पवित्र जलप्रवाह खळाळत नगराच्या कोरड्या पडलेल्या नदीपात्रात शिरला आणि तिथल्या तप्त वाळूला जणू नवीन जीवदान मिळाले. पाण्याचा तो मधुर आवाज ऐकताच नगरातील अबाल वृद्ध आनंदाने घराबाहेर पडले. कोणाच्याही डोळ्यात आता भीती नव्हती, तर तिथे केवळ कृतज्ञतेचे अश्रू होते. शार्दूलची बहीण मयुरी, जी मृत्यूच्या दारात होती, तिने जेव्हा त्या वाहत्या पाण्याचा स्पर्श अनुभवला आणि ते अमृत प्राशन केले, तेव्हा तिच्या शरीरात आणि मनातील मरगळ एका क्षणात नाहीशी होऊन तिचा चेहरा पुन्हा एकदा कमळासारखा उमलला. शार्दूल जेव्हा थकून पण एका असीम समाधानाने नगराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचला, तेव्हा तिथे केवळ सामान्य नागरिकच नव्हते, तर खुद्द सेनापती भानुप्रताप आपले शस्त्र खाली ठेवून अत्यंत नम्रपणे उभे होते. भानुप्रताप यांनी जेव्हा शार्दूलच्या अंगावरील जखमा, त्याचे रक्ताळलेले हात आणि त्याच्या डोळ्यांतील ती अढळ शांती पाहिली, तेव्हा त्यांचा सत्तेचा आणि कोरड्या शिस्तीचा अहंकार बर्फासारखा विरघळून गेला. त्यांनी पुढे येऊन शार्दूलला कडकडून मिठी मारली आणि कबूल केले, ती खरी शक्ती ही केवळ शस्त्रात नसून ती निस्वार्थ सेवाभावात आणि संकटाच्या वेळी न डगमगणाऱ्या अढळ विश्वासात असते. सोमदत्त यांनी आनंदाने उद्गार काढले की आजची ही खऱ्या अर्थाने हनुमान जयंती साजरी झाली आहे, कारण हनुमंत केवळ मंदिरात किंवा मूर्तीत नसून ते शार्दूलने दाखवलेल्या त्या साहसात, मयुरीने ठेवलेल्या विश्वासात आणि नगराने दाखवलेल्या एकजुटीत प्रकट झाले आहेत. नगरातील हनुमान मंदिरात यावेळी घंटानाद होत होता, पण तो केवळ पूजेसाठी नव्हता, तर तो प्रत्येक मानवाच्या मनात दडलेल्या हनुमान तत्वाच्या जागृतीचा जयघोष होता. लोकांच्या लक्षात आले की देव कधीही आकाशातून येऊन चमत्कार करत नाही, तर तो शार्दूलसारख्या सामान्य माणसामध्ये असाधारण संकल्प जागृत करून सृष्टीचे चक्र पुन्हा सुरळीत करतो. वैभवनगर आता पुन्हा एकदा हिरवेगार होऊ लागले होते, पण यावेळी लोकांच्या मनात केवळ संपत्तीचा अभिमान नव्हता, तर त्यांच्यात एकमेकांसाठी कष्ट करण्याची आणि संकटात स्थिर राहण्याची नवीन दृष्टी निर्माण झाली होती. कथेचा हा शेवट केवळ पाण्याचा शोध संपण्यावर नव्हता, तर तो मानवी अहंकाराचा अंत आणि सेवाधर्माचा विजय होता, जिथे हनुमान हे एका देवतेपेक्षाही अधिक प्रेरणा म्हणून प्रत्येकाच्या हृदयात कायमचे स्थिरावले होते. सूर्याच्या त्या प्रखर प्रकाशात जेव्हा शार्दूलने आकाशाकडे पाहिले, तेव्हा ढगांच्या एका विशिष्ट आकारात त्याला पुन्हा एकदा त्या भव्य वानराच्या स्मितहास्याचा भास झाला. जणू ते सांगत होते की जोपर्यंत तुझ्यात सेवाभाव जिवंत आहे, तोपर्यंत तुझा पराक्रम कधीही व्यर्थ जाणार नाही.
अशा प्रकारे वैभवनगरची ही हनुमान जयंती केवळ एका उत्सवाची आठवण न राहता ती प्रत्येक पिढीसाठी धैर्याची आणि निस्वार्थ कर्माची एक ज्वलंत गाथा बनली. मित्रांनो, हनुमान जयंतीच्या निमित्ताने ऐकलेली ही कथा आपल्याला शिकवते की खरी ताकद कोणाला त्रास देण्यासाठी नसून दुसऱ्याला आधार देण्यासाठी असते. माधवाप्रमाणेच आपणही आपल्या आयुष्यात सेवा आणि श्रद्धेचा मार्ग स्वीकारावा. हीच हनुमंताची खरी भक्ती ठरेल. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. जय बजरंगबली. धन्यवाद. काळजी घ्या.